नमस्कार. मी आहे कोकणामध्ये येऊन जर फणसाची भाजी खाल्ली नाही तर काय मजा. ते सुद्धा आईने बनवलेली चमचमीत भाजी. चला बघूया ती कशी बनवते. इथे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, कांदा, टोमॅटो चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. यामध्ये आम्ही वापरणार आहोत घरगुती मालवणी मसाला. जर हा कोणाला मालवणी मसाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. मालवणी मसाला घालून घेतलेला आहे. त्यानंतरला फणसाचे गरे यामध्ये आम्ही घालून घेणार आहोत. फणसाचे गरे परतून झाले की त्यामध्ये पाणी घालून थोडे उकळून घेणार आहोत ते. त्यानंतर इथे आम्ही गरे असतात फणसाचे ते गरे घालून घेतलेले आहे. यामध्ये आता हे गरे आपण पाण्याच्या वाफेवर शिजवणार आहोत. म्हणजेच जे झाकण ठेवणार आहोत त्या झाकणामध्ये पाणी घालून हे शिजवून घेणार आहोत. त्यानंतर ही गरे शिजल्यानंतर यामध्ये आपण लसणाची फोडणी देणार आहोत. एकीकडे टोमॅटोची कढी देखील तयार आहे. पाहू शकता इथे ज्वारीची भाकरी आणि फणसाची भाजी तयार आहे. आजचा हा मेनू कसा वाटला नक्की सांगा.